तर हॅलो ट्रेडर्स, तर आज आपण म्हणजे तीनच स्विंग ट्रेड प्लॅन करणार आहोत. तर या आठवड्यात आपण तीन ट्रेड्स प्लॅन करणार आहोत स्विंगसाठी. पोझिशनल म्हणजे 5 ते 8 दिवसासाठी प्लॅन करणार आहोत. तर आपला पहिला स्टॉक असणार आहे कोल इंडिया. कोल इंडियामध्ये आपला सेटअप काय झालाय, आपण सेटअप जी क्रायटेरिया अप्लाय केलेत, की पहिल्यांदा तरी स्विंग लो घेतला आपण. हे असा एवढा स्विंग लो एपीआरएफ व्हॉल्यूम प्रोफाइलसाठी. 2 मिनिटावर माऊस, 2च मिनिटं. तर पहिल्यांदा ही स्विंग लो टू स्विंग आहे असं इथं असा हे केला, ड्रॉ केला. आणि नंतर मग इथून असं अप्लाय केलं, ही लेवल आली, रेजिस्टन्स म्हणून एक लेवल आली. आणि मार्केट इथं 0. ही 786 आणि 0.618 ह्या लेवलला मार्केट या झोन मध्ये आहे. ह्या दिसतंय तुम्हाला, ही जी केलंय मी, ही जी एरिया गोल्डन झोन केलाय, ह्या एरियात मार्केट आहे. मार्केटने इथं असं स्ट्रॉंग रिजेक्शन केलं लागले. ह्या बघा कॅन्डल बघा कशाला तिथं, थोड्या थोड्या कॅन्डल बघा. 2 मिनिटं जरा माईकचा, ही बघा कॅन्डल कशाला रिजेक्शन. म्हणून आता आपण उद्या बाईंगची एक ऑपॉर्च्युनिटी आहे आपल्याला. उद्या 100% इथं बाईंग येणार म्हणजे येणार, काही जर झालं तिथं आपण एक बाईंगचा ट्रेड प्लॅन केला. आणि दुसरा स्टॉक मध्ये आपण काय केलं, दुसरा म्हणजे आपला आयकेसी मध्ये. आयकेसी नाही, आपलं 2 मिनिटं. कोल इंडियाचं तुम्हाला 2 मिनिट सांगतो. एंट्री, टार्गेट, स्टॉप लॉस. तर आपल्या स्टॉक मध्ये काय असणार आहे, 438 ला एंट्री असणार आहे. 438 ला एंट्री असणार आहे आपली. 468 ला आपला एक्झिट म्हणजे टार्गेट असणार. टार्गेट एरिया का ठेवलाय का, इथं पण आपण पार्शली बुक करू शकतो. ह्या ब्लॅक बॉक्स पाशी इथं, 457 पाशी. आणि इथं का ठेवलं का, तरी इथे एक रेजिस्टन्स झोन आहे चांगला. जरी इथं स्पाइकने जरी ब्रेक केलं तरी मार्केट इथून रिजेक्शन घेणार का, तरी इथं फुल सेलिंग आलेली आहे. इथून 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 नाहीतर इथून जो एरिया आहे इथला, इथून ते नाहीतर कुठून तरी एक येणार एरिया. आणि आपला 14 पॉईंटचा स्टॉप लॉस असणार आहे. तर पुढचा आपला स्टॉक आहे आयकेसी. आयकेसी मध्ये आपला विषय काय झालाय बघू आपण. आयकेसी मध्ये इथं ब्रेकआउट दिलाय, इथं असा चांगला डेली कॅन्डलचा ब्रेकआउट दिलाय. आणि म्हणजे थोडेसे पॉईंट राहिले तिथं कॅप्चर करण्यासाठी. मी जरा उशिरा बघितला स्टॉक एनएससी मधला आहे. इथून बघा, ही आपली लेवलची एक ही येते. आपण कशी अप्लाय केली ती पण दाखवतो तुम्हाला. आपली व्हॉल्यूम प्रोफाईल कसा अप्लाय केला. पहिल्यांदा हा स्विंग हाय घेतला आणि नंतर परत इथला स्विंग लो घेतला. ही 2 क्रायटेरिया आपण ही केले, आपल्या स्ट्रॅटेजीनुसार आपण अप्लाय केले. तर मग तिने त्या आपल्या व्हॉल्यूम प्रोफाईलने ही एक झोन, हाय जी झोन आहे तिथला आपल्याला दाखवलेला आहे. आपण बघू, इथला आपण सगळा बॉक्स हे केलाय, ड्रॉ करून ठेवलाय. ड्रॉ केल्याशिवाय आपण कधी हेच करणार. आणि मेन म्हणजे आपण स्टॉपला थोडासा रिस्की ट्रेड आहे, ही जरा रिस्की मला वाटतंय. पण मला वाटतं टार्गेट देईन उद्यासाठी, म्हणजे एका 2 3-4 कॅन्डल मध्ये ही करा. नाहीतर इथं असा थोडंसं इथं जरा टाइमपास करेन. इथं असं 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 थोडं 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 असं जरा टाइमपास करेन. आणि जर फास्ट मध्ये गेला तर डायरेक्ट इथं धडकेल आणि डायरेक्ट बघा इथं असा जाईन, इथं धडकेन. इथं जरा घेईन रेजिस्टन्स या मधल्या एरियामध्ये बघा, इथं असं जरा घेईन. आणि आता आपला तिसरा स्टॉक म्हणजे तुम्हाला 2च मिनिटं दाखवतो. तर आपला ही तिसरा स्टॉक आहे, सिग्नेचर मध्ये असणार.